परवा एका मित्राबरोबर बोलता बोलता एक जुना विषय निघाला की मागे मराठवाड्यामध्ये एका डॉक्टरांनी अबॉर्शन्स खूप केले, तो पकडला गेला. त्याने तर एक स्मशानभूमीच तयार केली होती त्याच्या दवाखान्याच्या मागे, आणि त्याला म्हणतात पॉलिटिकल सपोर्ट होता. ठीक आहे. मग काही लोक या गोष्टीला वैद्यकीय शास्त्राला नावं ठेवतात, म्हणा वैद्यकीय शास्त्रामुळं हे घडलं. पण तसं संशोधन होणं हे काही चुकीची गोष्ट नाही. अणुशक्तीचं संशोधन झालं, काहींनी अणुबॉम्ब बनवले, काहींनी त्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली. आपला दृष्टिकोन काय आहे? दहशत निर्माण करणं आहे का समाजाची मदत करणं आहे? हा भाग महत्त्वाचा. मग ह्या सिच्युएशनमध्ये तो डॉक्टर फासावर गेला आणि पॉलिटिकल सपोर्ट करणारा माणूस जो होता त्याचं काय झालं? मग त्यांनी नक्की पॉलिटिकल सपोर्टच केला त्यावेळेस का पॉलिटिकल प्रेशर आणलं होतं त्या डॉक्टरवर की बा तू काही कर, मी तुझ्या पाठीची, मी तुला सांभाळून घेईन, तुला काही होणार नाही? म्हणजे पॉलिटिकल प्रेशर प्लस पॉलिटिकल सपोर्ट या दोन्ही भूमिका त्यावेळेस त्यांनी बजावल्या नाहीत कशावरून. आणि तोच राजकारणी जेव्हा तो डॉक्टर पकडला गेला त्यावेळेस मग तोच त्यांनी पॉलिटिकल प्रेशर आणून स्वतःला त्या गोष्टीपासून बाजूलाही केलं किंवा करतात. मग अशांना कधी आपण अकाउंटेबल धरणार? का फक्त सर्वसामान्यांचं माणसाचं आयुष्य बर्बाद झालं आणि पॉलिटिकल माणसाचं फक्त करिअर बर्बाद झालं याच्यावरच आपण थांबणार का?